नमस्कार मंडळी. 17 मे पासून आपला लाडका अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना सुरू होतोय. आता अधिक मास म्हटलं की डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे अनारसे. खरं सांगू का, लहानपणी मला वाटायचं की हा फक्त खायचा सण आहे, पण जसजशी मोठी झाले तसं समजलं की यामागे खूप मोठं शास्त्र आणि दानधर्माची भावना दडलेली आहे. आज आपण याच विषयावर गप्पा मारणार आहोत. हे 33 अनारसेच का, ते कोणाला द्यायचे, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत रुपयाचं नाणं का ठेवायचं. चला तर मग जाणून घेऊया. सगळ्यात आधी विचार येतो की 31 किंवा 35 का नाही, 33च का? तर आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. अधिक मासाला विष्णूचा महिना म्हणतात. असं मानलं जातं की जेव्हा आपण 33 वस्तूंचं दान करतो तेव्हा आपण त्या 33 कोटी देवतांना अर्पण करत असतो. आता अनारसेस का बरं बनवतात? तर अनारसे हे तांदूळ, गूळ आणि खसखस पासून बनतात. हे पदार्थ आरोग्यासाठी तर चांगले आहेतच, पण अनारशांना असणारी ती छिद्र किंवा जाळी शुभ मानली जाते. जितकी जास्त जाळी तितकं अधिक पुण्य. म्हणूनच तर म्हणतात ना, अधिक मासाचं फळ अधिक मिळतं. आता एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्यापैकी अनेक जण विसरतात. जेव्हा आपण वाण देतो तेव्हा त्या 33 अनारशांसोबत रुपयाचं नाणं ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीत कोणतेही दान हे दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही. रुपयाचं नाणं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही अनारशांसोबत रुपया ठेवता तेव्हा ते दान सफल होतं असं मानलं जातं. हे केवळ पैसे देणं नाही, तर ते समोरच्या व्यक्तीबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वाण देताना रुपयाचं नाणं विसरू नका. आता पुढचा प्रश्न येतो की हे अनारसे द्यायचे कोणाला? आपल्या घरातल्या किंवा नात्यातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, जसे की आई वडील, सासू सासरे किंवा गुरुजींना. जर शक्य असेल तर मंदिरात ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या, ज्याला खरंच त्याची गरज आहे. आणि हो, जर तुम्हाला कोणाला देणं शक्य नसेल तर स्वतःच्या घरातल्या सदस्यांना प्रेमाने खाऊ घाला, पण ते कृतज्ञतेच्या भावनेने करा. शेवटी देवापर्यंत पोहोचतो तो आपला भावच. तर मंडळी, 17 मे ते 15 जून या काळात तुम्ही कधी अनारसे बनवणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अनारसे छान जाळीदार झाले की नाही ते सांगायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि अधिक मासाचा आनंद घ्या. धन्यवाद.